20 मार्चपर्यंत जिल्हा परिषदेवर कोणत्याही स्वरूपात अध्यक्ष बसवलाच पाहिजे अशी सूचना येता सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली। भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेना एकत्र आलेत। मात्र आता केवळ आघाडीपुरता मर्यादित न राहता भाजपला रोखण्यासाठी आता प्लॅन बी ही तयार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। सांगली जिल्हा परिषदेवर अखेर कोण बसणार? विरोधकांचा प्लॅन बी यशस्वी होणार की भाजप शेवटच्या क्षणी गेम पलटवणार? 20 मार्च जवळ येत असताना सांगलीच्या राजकारणातली ही चुरस आणखी तापण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात आणि त्याबद्दलच आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपले स्वागत। सध्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 16 सदस्य निवडून येऊन देखील भाजपची कोंडी झाली आहे। शरदचंद्र पवार गटाची भूमिका निर्णायक ठरत असताना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे झुकताना दिसते। कोणालाही भाजपसोबत जायचं नाही असं सूर आहे। अशात पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी व्हीप न पाळल्यास कारवाई होईल असं ठणकावून सांगितलंय। आता याच्याबद्दल जास्त बोलायच्या ऐवजी आपण आधी निवडणूक कशी झाली किंवा कोणाकोणाला किती सदस्य निवडून आणता आले ते पाहूयात। भाजपचे 16 सदस्य निवडून आले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6, शिंदे सेनेचे 7, काँग्रेसचे 11, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 18, शिवसेना ठाकरे पक्ष 1, रयत क्रांती संघटना 1, जनसुराज्य शक्ती पक्ष 1। आता या निकालाचं गणित पाहिलं तर जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसवण्यासाठी 31 सदस्यांची गरज आहे। आघाडीकडे पाहिलं तर शरद पवार गटाचे 18 सदस्य, शिवसेना ठाकरे गटाचे 1 सदस्य आणि काँग्रेसचे 11 सदस्य असे मिळून 30 सदस्य होतात। म्हणजे बहुमतासाठी फक्त 1 सदस्याची कमतरता आहे। महायुतीकडे पाहिलं तर भाजपचे 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6, शिंदे सेनेचे 2 आणि अदर म्हणजे सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना किंवा जनसुराज्य पक्ष यांचे मिळून 2 असे समर्थकांची संख्या 18 होते। त्यामुळे बहुमताचा 31 चा आकडा इथं महायुती पूर्ण करू शकते आणि अध्यक्ष बसवू शकते अशी स्थिती आहे। आता महायुती एकत्र आली तर अध्यक्ष कोणाचा बसणार यावरूनच चर्चा सुरू झाली। दुसरीकडे अजून एकदा राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि थोडेफार इकडून तिकडून जमा करून या आघाडीचे अध्यक्ष सांगली जिल्हा परिषदेवर बसू शकतात अशी दाट शक्यता आहे। कारण अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत काही ठिकाणी निवडणूक लढवल्यामुळे तिथं देखील जाणं गरजेचं आहे। दुसरीकडे सांगलीतील सुहास बाबर गट यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली। जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसवायचं म्हटलं तर सुहास बाबर यांच्या गटातील एखादा सदस्य वर्षासाठी अध्यक्षपदावर बसू शकतो। महायुतीत बघायला गेलं तर गोपीचंद पडळकर यांचे सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आलेत, त्यामुळे त्यांचा देखील अध्यक्ष बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये जर महायुतीकडे ते गेले तर, पण ते सुहास बाबर यांना मान्य नाहीये। महायुतीचं मत आहे की भाजपला पहिल्या वर्षी अध्यक्षपद मिळावं, पण अजित पवार गटाची अशी मागणी आहे की त्यांना पहिलं वर्ष मिळावं अध्यक्षपदाचं, ज्यासाठी भाजप तयार नाहीये। त्यामुळे शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट पूर्णपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे वळलेत आणि हे सगळं पाहतायत ते सांगलीचे महत्त्वाचे राजकारणी जयंत पाटील। चंद्रकांत पाटलांनी सांगितले की जर पक्षाचा व्हीप पाळला नाही तर काय होईल? महायुती एकत्र येण्याचं ठरवलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य घड्याळावर निवडून आल्यास त्यांना पक्षाचा व्हीप पाळावा लागेल, अन्यथा ते अपात्र ठरतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले। आणि म्हणूनच आता यावर प्लॅन बी म्हणून एक फॉर्म्युला निकाली काढण्यात आलाय। तो काय आहे हे जाणून घेऊयात। आता सांगलीत भाजपकडून दबाव तंत्र, व्हीप पाळल्यास न पाळल्यास कारवाई होईल असं दबाव तंत्र वाढवलं जात आहे। पक्षांतर विरोधी कायद्याची आठवण करून दिली जाते। जर राष्ट्रवादीकडून व्हीप आलं तर सदस्यांना पाळावं लागेल, अन्यथा कारवाई होईल असा इशारा काय होतोय भाजपकडून दिला जातोय। मग काय प्लॅन बी असा आहे की अजित पवार गटात दुसरीकडून अशी चर्चा आहे की जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणात भाजप विरोधी भूमिका लागू होण्यापासून वाचण्यासाठी एकतर तटस्थ भूमिका घ्यायची किंवा अनुपस्थित राहायचं, हे महत्त्वाचे 2 पर्याय असू शकतात आणि अशीच चर्चा सध्या अजित पवार गटात सुरू आहे। या माध्यमातून अजित पवार गट एका दगडात 2 पक्ष मारण्याचा विचार करतोय। म्हणजेच उघडपणे आपण ज्यांच्या बाजूने उभे राहिलो होतो किंवा महायुती म्हणून आहे त्यांच्या विरोधात पण आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली असली तरी त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करता येईल। त्याचबरोबर काही ठिकाणी आपण ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली अशा राष्ट्रवादी शरद पवार गटाला बहुमताचा मार्गही अप्रत्यक्षपणे मोकळा होऊ शकतो। मग या सगळ्या बाबतीत अजून एक पर्याय निघाला, तो म्हणजे शनिवारी रात्री बैठक झाली राष्ट्रवादी नेत्यांची, अजित पवार गट आणि शरद पवार गटांची, आणि या बैठकीत भाजपला पाठिंबा न देण्याचं एकमत झालं। मग महाविकास आघाडीसोबत जुळवून घ्यायचं कसं? तर असं ठरलं की समजा राज्यस्तरावरून राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपला पाठिंबा देण्याचा आदेश मिळाला तर तो व्हीप पाळावा लागणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 जिल्हा परिषदेतील सदस्य हा व्हीप झुगारून लावतील, मग त्यांच्यावर पक्षाकडून अपात्र म्हणून कारवाई होईल, पण रिक्त झालेल्या जागेवर ते सदस्य पुन्हा निवडून आणले जातील
आणि ही जबाबदारी आहे जयंत पाटील, अजित घोरपडे आणि संजय पाटील यांच्यावर. हे जे व्हीप जुगारणारे 2 सदस्य असतील ते सदस्य तासगाव, कवठे महाकाळ आणि आटपाडी या भागातील असणार आहेत. आता या जबाबदारीची देखभाल माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील यांच्याकडे असणार आहे आणि यांना लाभणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जयंत पाटलांची साथ. आता बघा, महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाचे 18 सदस्य, काँग्रेसचे 11 सदस्य, शिवसेना ठाकरे गटाचा 1 सदस्य आणि राष्ट्रवादीकडून जे 2 सदस्य व्हीप जुगारून लावतील असे 2 सदस्य यांचा जर आपण बेरीज केली तर ती आहे 32, जी बहुमतासाठी पुरेशी आहे. आता दुसरीकडे महायुती किंवा भाजप विरोधी गटात भाजपचे 16 सदस्य, राष्ट्रवादी अजित पवारचे 6 असले तरी 2 तिकडे गेल्यामुळे 4 सदस्य, शिंदे सेनेचे 7 सदस्य आणि इतर 2 सदस्य असे मिळून 29 सदस्य होतात. म्हणजे 1 ते 2 फरकाने इथं जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाचे 2 आणि शिवसेना ठाकरे गट अशा आघाडीचा अध्यक्ष बसू शकतो अशी दाट शक्यता आहे. यामुळे पडळकरांचा तर अध्यक्ष बसूच शकणार नाही, भाजपला देखील धक्का बसेल आणि या सगळ्याचं नियोजन केलं जात आहे ते म्हणजे सांगलीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वात. त्यामुळे जयंत पाटील यांच्या या प्लॅन बी मुळे, राष्ट्रवादीच्या या प्लॅनमुळे भाजपला, पडळकरांना धक्का बसणार की 20 मार्च पर्यंत जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसूपर्यंत अजून वेगवेगळ्या घडामोडी घडतील. काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.